विश्वचषकातील भारतीय खेळाडूंची जी काही कामगिरी होती, सेमीफायनलपर्यंत सर्वच मॅच आपण जिंकलेलो होतो. मात्र फायनलमध्ये भारतीयांना नाराजीला सामोरं जावं लागलं. भारताचे खेळाडूंना अपयशाला सामोरं जावं लागलं आणि याच्याच अनुषंगाने उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतं आहे आणि काँग्रेसने अशा प्रकारची बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते. सेमीफायनलपर्यंत तुम्ही जिंकले आहात, पण फायनल मात्र आम्ही जिंकू. 4 राज्यात जे काही आता निकाल लागले त्या 4 राज्यातील मतांची टक्केवारी आणि एकूण मिळालेली मतं याच्यामध्ये काँग्रेसला सर्वाधिक मतं असल्याचं देखील या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेलं आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात आहेत. सर, सेमीफायनलपर्यंत ते जिंकलेले आहेत असं तुमचं म्हणणं आहे. सेमीफायनलमध्ये ते जिंकण्याचं कारण काय आणि तुम्ही हारण्याचं कारण काय? एक आहे की तुम्ही एकत्र ज्यावेळेस बेरीज मारता सगळ्या राज्यांच्या मताची, तर लक्षात येतं की काँग्रेसचं मतदान हे तर काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त झालेलं आहे. टक्केवारीत 1-2% फरक होतो आणि त्याच्यातून पूर्णपणे बहुमतात बदल होतो. हा खेळ जो आहे तो मताचा आकडेवारीचा खेळ आहे. परंतु याच्यातून एक सिद्ध होतं, काँग्रेसनं एकदम नाउमेद होण्याचं काही कारण नाही. जनता काँग्रेसबरोबर आहे, यापेक्षा भारतीय जनतापेक्षा जादा संख्येनं तुमच्याबरोबर आहे. झाला असेल मताचा खेळ, तो 1-2% कसा झाला, काय झाला, तो विश्लेषणाचा आणि अभ्यासाचा विषय राहतो. परंतु जनता तुमच्याबरोबर आहे हे सिद्ध करणारा हा बोर्ड आहे आणि त्यामुळे नव्या उमदीनं आम्ही लोकसभेला सामोरं जाणार आहोत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेला सुद्धा सामोरं जाणार आहोत आणि विजयी होणार आहोत. सर, एकंदरीत पाहायचं झालं तर आता सेमीफायनलपर्यंत हरलं तर असं तुमचं म्हणणं आहे. आता फायनलसाठी वेगवेगळे संघ एकत्र घेऊन लढणार आहात की काँग्रेस एकटी पुढे जात सगळ्या निवडणुकांना सामोरं जाणार आहे? कारण इंडिया अलायन्ससुद्धा झालेली आहे. नाही, आम्ही तर देशाच्या पातळीवर जे बरोबर येतात त्यांना बरोबर घेऊन, जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांची कार्यपद्धती, याला ज्यांचा विरोध आहे त्या सगळ्यांना बरोबर घेतोच आहोत आम्ही. त्यामुळं देश पातळीला इंडिया आहे आणि या राज्याच्या पातळीला आघाडी आहोत. आम्ही एकत्र पद्धतीनं काम करू, एकत्र लढू आणि विजयी होऊ. सर, अधिवेशनामध्ये कशाप्रकारे कोणकोणते मुद्दे काँग्रेस समोर आणणार आहे? कारण विरोधी पक्षनेतेपद आता काँग्रेसकडे आहे. आता काँग्रेस मुख्य स्थानी आहे, त्यामुळे काँग्रेस कशाप्रकारे या अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार आहे? नाही, खूप मुद्दे आहेत, इतके मुद्दे आहेत. त्यामुळे अधिवेशन छोटं आहे असं आहे. खरं म्हणजे हे अधिवेशनसुद्धा 3 आठवड्याचं असलं पाहिजे होतं. म्हणजे कमीत कमी 15 दिवस तरी सातत्यानं चाललं असतं तर खूप गोष्टीला न्याय मिळवता येत असतो सगळ्या सदस्यांना. म्हणजे असं नाही की विरोधी पक्ष, सत्ताधारीसुद्धा सदस्य असतात की त्यांचे काही प्रश्न असतात ते सुद्धा असतात. दुर्दैवानं अधिवेशन कसं शॉर्ट करता येईल त्याच्यात आठवड्याचे तुकडे पाडले त्यांनी. त्यामुळं त्यांचं कुणीतरी उरकण्याचा विषय दिसतो. तरी ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत आम्ही जनतेचे प्रश्न सोडवणार आहोत. अनेक प्रश्न आहेत. महागाईचा प्रश्न मोठा आहे, बेरोजगारीचा प्रश्न प्रचंड मोठा झालेला आहे, शेतकऱ्याचे प्रश्न मोठे आहे. देश आपण दूध उत्पादक घायकुतीला आलेला आहे, त्याला ते परवडत नाही अशी प्रकारची परिस्थिती आहे. अंमली पदार्थ जे आहेत ते धुमाकूळ घालतायत राज्यामध्ये. तरुण पिढी चुकीच्या दिशेनं चाललेली दिसते आहे. बालकं हॉस्पिटलमध्ये मारतायत. काय काय सांगायचं? आणि यामागं यांचा भ्रष्टाचार, हे आज आपसात असलेल्या त्यांचे भांडणं, त्याच्यातून ते जनतेचं सरकार नाही अशी परिस्थिती आज झालेली आहे. कुठेही सरकार असं विचारायची वेळ आलेली आहे. परंतु जे आहे त्या परिस्थितीत आम्ही हे जनतेचे प्रश्न मांडणार आहोत, सोडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच हे अधिवेशन हे कमी काळासाठी आहे, हे जास्त काळासाठी असणं अपेक्षित होतं असं मत बाळासाहेब थोरात यांनी मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.